Hello everyone. Let us see 3.4 Statement of Purpose. A statement of purpose is a personalized application and seeking admission to university for the particular course. Means statement of purpose. Statement of purpose is a subjective assessment of your personality, your unique qualities and strength as you pursue them. Then, statement of purpose is a blueprint of your course plan. Preparing the SOP means statement of purpose in a sincere, impressive, and transparent. Statement of purpose is skill that every student who aspire to get into good university must acquire. Means statement of purpose. Now let us see next page. In the last paragraph, page number 154, in the last paragraph, write the statement of purpose in a clear and lucid language. Do not make spelling or construction mistake. You should be convincing. Show determination in your career. Your purpose of choosing this particular course and university should be in accordance with your career. Remember that your personality is reflected through this. Highlight your qualities, life experiences in such a way that your application should stand out from the rest. Means it is very important in following point to remember here. Means first point is very important. Means write to SOP means statement of purpose in a clear and easy to understand the style. म्हणजेच इथं पहिल्या आपल्याला पॉईंटमध्ये जो SOP म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज याची भाषा स्पष्ट आणि समजण्यास सोपी असावी, सुलभ असावी. सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट, बी केअरफुल टू अवॉइड द मिस्टेक in spelling and grammar. Second point is very important to in a next point म्हणजे स्पेलिंग आणि व्याकरणामधील ज्या काही चुका आहेत त्या चुका होणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट, जेव्हा आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज राईट करत असतो, फॅक्ट्स मस्ट बी प्रेझेंटेड इन अ कन्व्हिन्सिंग मॅनर. म्हणजेच जे काय आपण पॉईंट्स आहे ते आपण प्रॉपर असायला पाहिजे किंवा त्याची श्युअरिटी खात्री असलेल्या पद्धतीनं किंवा आपण ते कॉन्फिडन्स असला पाहिजे त्या पद्धतीनं आपण ते प्रेझेंट केला पाहिजे. नंबर 4, द लिंक बिटवीन द कोर्स यू वॉन्ट टू द परस्यू अँड युअर करिअर चॉईस शुड बी क्लिअर. म्हणजे आपण यामध्ये ह्या कोर्स प्रोग्राम यामध्ये आपण करिअरची ही निवड केलेली आहे, यामधील जो दुवा आपण म्हणतो तो आपल्याला एक नीट व्यवस्थित त्याचे संबंध स्पष्ट करता आलं पाहिजे त्या SOPमध्ये. SOP स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये एकतर ते हायर लेवलचं युनिव्हर्सिटी लेवलचं आपण ॲप्लिकेशन राईट करत असतो. नेक्स्ट त्यामध्ये highlight your qualities and life experiences in such a way that your application renders a unique to non-tenor. जे त्यामध्ये आपण मांडलेल्या आपल्या क्वालिटीज आहेत, आपले लाईफचे एक्सपिरियन्सेस आहेत किंवा जीवनामध्ये येणारे एक्सपिरियन्स आहेत त्याला रिलेव्हंट असणारे हे आपल्याला प्रभावीपणे मांडता यायला पाहिजे. आणि त्यामुळे आपलं ॲप्लिकेशन याची काय होणार आहे, एक वेगळा होणार आहे किंवा त्याचं वेगळे पण दिसणार आहे आणि ते इफेक्टिव्ह आपलं SOP ठरणार आहे.
त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट आपण लक्षात घ्यायला पाहिजे, बी स्ट्रेट फॉरवर्ड अँड ट्रान्सपरंट. द जजिंग कमिटी हू स्क्रीन द ॲप्लिकेशन comprise very experienced people, and any opacity in the writing will prove counter product. जे आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज हे राईट केलेलं आहे हे स्पष्ट, क्लॅरिटी असली पाहिजे, ट्रान्सपरंट असायला पाहिजे. आणि ते ॲप्लिकेशन जे चेक करणारी किंवा सिलेक्ट करणारी जी कमिटी आहे ती अतिशय एक्सपिरियन्स्ड की अनुभवी लोक असतात. त्यामुळे लेखनात कोणतीही कॉम्प्लेक्सिटी किंवा एक त्यामध्ये संदिग्धता असता कामा नये. आणि ते काय होतं की आपल्या त्या अर्जाला आपलं जो ॲप्लिकेशन आहे त्यावर त्याचं बॅड इम्प्रेशन पडू शकतो. म्हणजे ॲप्लिकेशन हे आपलं म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज हे स्ट्रेट फॉरवर्ड अँड ट्रान्सपरंट असलं पाहिजे. हे जे पॉईंट आहेत ते आपल्याला अतिशय या ठिकाणी महत्त्वाचं आहे. म्हणजे वेन यू राईट द स्टेटमेंट ऑफ पर्पज. लेट अस सी सॅम्पल ऑफ स्टेटमेंट ऑफ पर्पज. It is given the sample of statement of purpose, page number 155. Pursuing a course in mechanical engineering will enable me to progress in a field which started as a dream. The genius of this dream was a personal experiences. At the age of 10, we were on a road trip in my dad's car. Without any warning, the engine seized and with it my dreams for an exciting holiday. My dad hopped out of the car and opened the bonnet. I was right on his tail, watching him work on the engine, utterly fascinated. And soon the car was up and running. I was in awe and admiration for my dad. I wanted to be just like him. My dad is an engineer, and I knew the seed of engineering had just been planted deep in my core. I am eager to exploit my hunger for the course of mechanical engineering, and in a particular ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग. यामध्ये आपल्याला एक सॅम्पल दिलेलं आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज. म्हणजे हे स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा हे ॲप्लिकेशन करत असताना त्याचा फर्स्ट पॅरा काय असला पाहिजे. एक तर स्टेटमेंट ऑफ पर्पज हे काय असतं, लेंदी आहे. स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे तो द लेंथ अँड फोकस ऑफ द SOP मी डिफर फ्रॉम द कोर्स अँड द युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटीज. जनरल फॉर्मॅट ऑफ अंडर ग्रॅज्युएट कोर्स हा जो आहे आपण अंडर ग्रॅज्युएट किंवा युनिव्हर्सिटी लेवलचं ॲप्लिकेशन आहे. आणि यामध्ये फर्स्ट पॅरेग्राफमध्ये तर आपल्याला ॲज इथं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. आणि फर्स्ट पॅरेग्राफमध्ये आपल्याला इथं या ठिकाणी ह्या SOPमध्ये एक पर्सनल बॅकग्राऊंड म्हणजे काय, हा कोर्सकडे जाण्यासाठी पर्सनल बॅकग्राऊंड म्हणजे काय रिझन किंवा काय आहे यामध्ये दिलेलं आहे फर्स्ट पॅरेग्राफमध्ये. देन लेट अस स्टार्ट इन अ सेकंड पॅरा. In over the summer holidays and 217, I undertook an internship at Bus and Coach Manufacturing Factory in Pune. As an apprentice, I had a team of highly qualified engineers to guide me. The teamwork, zeal, and expertise displayed was an enormous learning point. The experience enriched my understanding of how vehicles work. This internship gave me an insight into the day-to-day challenge faced by an engineer. I also learned the basic of lathe and milling machine and was able to make a bolt with threads on it.
And utilizing these mechanic skills, I was able to make my own fidget spinner. या सेकंड पॅरेग्राफमध्ये आपल्याला या कोर्ससाठी कोर्स कुठला फायनल मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि त्यामध्ये ऑटोमोटिव्ह इंजिनियर आणि यासाठी नंतर नेक्स्ट पॅरामध्ये आपल्याला की रिझन दिले म्हणजे वाय इज रिझन टू जॉईन द कोर्स किंवा एरियाज ऑफ इंटरेस्ट हे काय केलेलं आहे सेकंड पॅरेग्राफमध्ये आपल्याला मेन्शन केलेलं आहे. एक तर फर्स्टमध्ये काय दिलेलं आहे काय एम काय आहे टू मेक किंवा टू बिकम द मेकॅनिकल इंजिनियर. Then I'm read in a third para. I study in a school that lays great emphasis. I study in a school that lays great emphasis on co-curricular activities, especially sports. I excelled in the hockey and swimming. In hockey, I have been in the school a team right from the age of 7. This association with hockey has improved my hand, eyes, and coordinations and my ability to stay focused in any given situation and attributes essential for the successful engineer. Outside of the school, I picked up the sports of the cricket and which initially began as the family outing. Later on, I immersed myself in the sport. Cricket has helped me build on my levels of concentration. And concentration comes out of the combination of the confidence and hunger. Means very important line. Concentration comes out of the combination of confidence and hunger. And these are the words that every engineer should live by. How unstable hunger to be the best in design and research and manufacturing of machines and their subsystems.